आता झालं. तुमचं नाव सांगा बरं. सिद्धार्थ शंकर भेंडारे, गाव फरी, तहसील वळसा, जिल्हा गडचिरोली. जिल्हा गडचिरोली. ही कारल्याची शेती किती वर्षापासून करत आहात तुम्ही? आम्ही लहानपणापासूनच करत आहोत. तरी मी 10 वर्षाचा असेल. 10 वर्षापासून. हो तर ह्या कारल्याच्या शेतीबरोबर धान शेती पण तुमची आहे का? हो आहे ना. आहे धान 2 शेती. एकर आहे, तिकडे 2 एकर आहे. पहिले आपण 2 एकरामध्ये लावत होतो. आता ह्या कारल्याबरोबर जे कारल्याचं पीक जास्तीत जास्त का नाही लावत तुम्ही, म्हणजे फायदेशीर आहे असं म्हणता तर? कारला म्हणजे पावसाळीच लावतो ना. पावसाळी लावता, उन्हाळी नाही लावत. उन्हाळी लावत नाही. नाही, कारण की पाण्याची साधनं नाही ना. हा हा हा. आणि हा सध्या हा जो बाकी पूर्ण परिसर तुमचा दिसते आहे, तर या परिसरामध्ये कोणकोणत्या प्रकारची पिकं घेतात तुम्ही? चौरी आहे, कारली आहे, लौकी आहे, काकडी आहे आणि बंगाली वाल लावलाय. त्या बांधीत गावठी वाल आहे दसऱ्या. हा हा हा. तर हा संपूर्ण माल कुठपर्यंत निघत राहील तुमचा? हा संक्रांतीपर्यंत जाते. संक्रांतीपर्यंत. ह्या संपूर्ण संक्रांतीपर्यंत, आखरीपर्यंत. तर अंदाजे या संपूर्ण संक्रांतीपर्यंत उत्पन्न अंदाजे किती रुपयाचं येत असेल जर आपण विचार केला तर? अंदाजी आता तरी अंदाजे नेहमीचा दरवर्षीचा हिशोबानं? हो 40-50 हजारावर आहे. 40-50 हजारावर. हो. पाऊण एकर जागेचा. हो हो, पाऊण एकर जागेचा. तर हे दिवसेंदिवस तुम्ही हे कारल्याचं उत्पादन वाढवणार आहात का? हो, वाढवणार. आता त्या 3 बांध्या पडल्या आहेत. आता पुढच्या वर्षी आपण त्या 3 बांध्या पुन्हा पॅकिंग करून त्या 3 बांध्याला धान नाही लावणार. असं पूर्ण म्हणजे कारले लावाल. हो. ठीक आहे.